भला हुआ मेरी मटकी फुटी रे. निवेदिका मेघा देशमुख चौहान. गोष्टी फक्त राजा राणी, सरदार दरकदार, मनसुबदारांच्याच का असाव्यात? म्हणजे असू नयेत असं नाही. गोष्टी माणसांच्या असतात, जिवंत वस्तुमात्रांच्या असतात, त्यांच्या अनुभवांच्या असतात. राजा राण्या, अमीरांच्या, सुलतानांच्या, बादशांच्या गोष्टी कोणीतरी लिहितात, त्यांची जपवणूक होते. सर्वसामान्य माणसांच्या गोष्टींची अशी दखल घेतली जात नाही असं नाही, पण खऱ्या गोष्टी त्यांच्याच असतात. त्या अस्सल असतात, आतल्या असतात, पुन्हा पुन्हा आठवतात. झेन गोष्टी अशाच असतात, तुमच्या माझ्यासारख्या माणसांच्या असतात. तशीच ही गोष्ट आहे मूळ जपानची. जपानमधल्या 300-400 वर्षापूर्वीची एका सर्वसामान्य माणसाची. तो एक साधक होता, निर्वाणाच्या ध्यासानं नादावलेला होता. त्याची एकच इच्छा, मुक्तीचा क्षण अनुभवायचा. मुक्ती शारीरिक आणि सांसारिक जंजाळातून, देहाला चिकटलेल्या आणि मनाला गुंतवून टाकणाऱ्या मायेतून. त्या मायेतून त्याला सुटका हवी होती. त्याला कोणी सांगितलं की तू झेन गुरूंकडे जा, तेच तुला मार्ग दाखवतील. तो झेन गुरूंच्या आश्रमात पोचला. झेन गुरु तिथं जणू राज्य करायचे. त्यांनी आखून दिलेल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी तिथले साधक करीत. त्यांच्यापैकी काही एके जागी स्थिर बसून ध्यान करायचे, तर कोणी डोळे मिटून फक्त श्वास मोजायचे, कोणी जंगलात भटकायचे. अधूनमधून झेन गुरु आपल्या साधकांशी संवाद करायचे. गुरु त्यांना पुढील मंत्र देऊन बैठका संपत. आपला साधक तिथे वावरत असायचा. त्याच्या कानावर विविध शब्द पडत. नासिकाग्रावर चित्त एकाग्र केल्यावर जाणवणाऱ्या शारीरिक जाणीवा, मनात उद्भवणारी, शरीरावर पसरवणारी स्पंदनं, यावर ते साधक आपसात बोलत. झेन गुरु शांतपणे ऐकत, मंद स्मित करत. त्यांच्या त्या स्मितरेषेमुळे सारं वातावरण भरून जायचं. या साऱ्या दूरच्या आणि परक्या अनुभवानं तो साधक भारावून जायचा. त्याला उत्सुकता वाटायची, असे अनुभव मला येतील का? कधी येतील? कसे येतील? कसे आणावेत? या प्रश्नांनी तो तळमळत असे. त्याला रात्र रात्र झोप लागत नसे. अशावेळी तो उठून बसे. आपल्या कुटीबाहेर येऊन नीरव शांततेचा अनुभव घेत असे. सर्वत्र निजानीज झालेली वाऱ्याच्या मंद झुळका, अधूनमधून झाडांवरून गळणारी पानं आणि लपून छपून आपल्या जोडीदाराचा शोध घेणाऱ्या पक्ष्यांच्या हाका, यातूनच काय तो चराचराच्या जिवंततेचा अनुभव व्हायचा. त्या नजाऱ्यावर नि तिथल्या स्वरस्पंदनावर त्याचं प्रेम बसलं. दिवसभरातल्या श्रमातून त्याला त्यावेळी आराम मिळायचा. कुटीच्या दरवाजापाशी एका बाजूला एक मडकं ठेवलेलं असायचं. त्या मडक्यातलं नितळ पाण्यात रात्री चंद्राचं प्रतिबिंब पडायचं. त्या साधकाला मडक्याच्या तोंडातून दिसणाऱ्या काळ्याभोर पाण्याचं वर्तुळ आणि त्यात दिसणारं चंद्रबिंब यांचा मोह पडायचा. त्या चंद्रबिंबाकडे तो पाहत राहायचा. चंद्राच्या पिवळसर तेजस्वी बिंबाच्या दिमागदार प्रतिमेवर त्याचा जीव जडला होता. चंद्राच्या दिवसागणिक वर्धिष्णू होणाऱ्या कला पाहण्यासाठी तो मध्यरात्री उठायचा. त्याला दिवसभर उत्सुकता लागायची, आज रात्री मडकातल्या पाण्यात दिसणारा चंद्र कसा असेल. एके दिवशी तो साधक गुरुपाशी गेला आणि म्हणाला, कधी मिळणार मला मुक्ती? कधी अनुभवणार मी निर्वाण? गुरु त्याच्याकडे पाहून
मंद हसले. त्यांना साधकाच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता आणि कपाळावरचं आठ्यांचं सूक्ष्म जाळं दिसलं. त्यांनी त्याच्याकडे रोखून पाहिलं. साधकाच्या हृदयाचे ठोके वाढले. हाच तो क्षण. या क्षणाची मी वाट पाहत होतो. आज मला तो मंत्र मिळणार. आज मला ती गुरुकिल्ली लाभणार. गुरुनं त्याच्याकडे पाहून म्हटलं, निर्वाण हवे ना, मग तुझ्या दरवाज्यातल्या त्या मडक्यातून पाणी भर जा. साधक बावचळला. मला हवा होता मंत्र. मला हवा होता साधनेचा मार्ग. निराशोत्सवात तो निघाला. त्याला आपल्या दरवाजापाशी ठेवलेलं मडकं आठवलं. त्याचा आकार, घाट आणि त्यात पडणारं चंद्राचं प्रतिबिंब सगळं आठवलं. दीर्घ सुस्वारा सोडून त्यानं मडकं उचललं आणि निघाला. त्याच्या कुटीला वळसा घालून उतरला की तलाव होता. त्यातून पाणी भरायचं. इतके दिवस कोणीतरी त्या मडक्यात पाणी भरायचा. आजपासून हे काम मी करणार आहे. गुरूंची इच्छा म्हणजे आज्ञा. काही दिवस उलटले. साधकाचं नित्यकर्म निश्चित झालं. वाटेवरच्या वळणावरचं ते उंच झाड, त्या झाडावरचं घरटं, गवताच्या पात्यावरचे दवबिंदू, फुलांवर घुटमळणारे भुंग आणि फुलपाखरं, यावर त्याचं मन जडलं. एकदा काय झालं? पाण्यानं भरलेलं मडकं घेऊन येणाऱ्या साधकाला ठेच लागली. त्यानं स्वतःला सावरायचा प्रयत्न केला, पण पाय निसटला आणि मडकं फुटलं. मडक्याच्या खापराचे तुकडे इकडे तिकडे पडले. पाणी वाहून गेलं. साधक मटकन बसला. पाण्याचा वाहता प्रवाह हळूहळू थांबला. जमीत पाणी जिरलं आणि हो मित्र हो, हाच तो क्षण, हीच ती मुक्ती, हेच ते निर्वाण. त्या साधकानं फुटक्या मडक्याकडे पाहिलं. मात्र मायेच्या जंजाळातून तो मुक्त झाला. त्याचं मन त्या प्रतिमेवर जडलं होतं. वाटेवरच्या फुलांच्या केसरावरील सूक्ष्म कणांवर माझं प्रेम होतं. त्या घरटातल्या पक्ष्यांची पिल्लं पंख फडफडून कधी उडून जाणार? त्या सगळ्यातून त्याचं मन निसटलं. त्याला आपल्या गुरुचा चेहरा आठवला. त्यांच्या चेहऱ्यावरील मंद स्मिताचा अर्थ गवसला. आयुष्यातली गहन रहस्य शिकण्यासाठी झेन गुरूंच्या अशा अत्यंत साध्या आणि सोप्या गोष्टी वाचाव्यात. वाचता वाचता आपण दचकतो. कारण पुढे काय असं वाटू लागतं. तेव्हा गोष्ट संपलेली असते. अरेच्छा असं म्हणून आपण चक्रावतो. परंतु ज्या गोष्टी मनात रेंगाळतात आणि कधीतरी निळ्याभोर आकाशात वीज चमकावी तशा त्या गोष्टींचा गूढ अर्थ आकळतो. मन त्या ज्ञानरूपी लख प्रकाशानं उजळतं. माझं असं अनेकदा झालंय. मडकं फुटण्याच्या या गोष्टीशी मला खूप भारतीय संदर्भ सापडला. मला कबीरांच्या दोह्याची आठवण झाली. त्यांनी साधकाच्या मनातल्या आंदोलनाला शब्दबद्ध केलंय. कबीर म्हणतात, भला हुआ मेरी मटकी फुटी रे, मैं तो पनिया भरने से छूटी रे. धन्यवाद.